नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. निवडणूक आयोगाने नुकताच पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. आज आपण बोलतोय, आजपासून बरोबर महिन्याभराने या महानगरपालिकांचा निकाल सुद्धा लागलेला असेल. महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्येच आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. नेत्यांच्या दौऱ्यांचा धडाका लागेल. हे सगळं सुरू होत असताना आपल्याला काही प्रश्न, त्याची चर्चा करणं महत्वाचं आहे. मग त्या निवडणुका एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, एवढ्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. ही सगळी यंत्रणा काम करणार आहे. हे आज महाराष्ट्रामध्ये होतंय. ते कशा पद्धतीने होणार आहे? त्याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे? राजकीय फायदा कोणाला होणार आहे? आणि यातून, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातून, महानगरपालिकांच्या निवडणुकातून स्थानिक नेतृत्व तसेच राज्य पातळीवरती काम करणारं नेतृत्व यांचा कसा लागणार आहे, या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला करणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यावरती आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि नवराष्ट्राचे पुणे निवासी संपादक अनिकेत जोशी सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होणार आहेत. 15 जानेवारीला त्यांचं मतदान असणार आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीची परिस्थिती आली होती का? कारण 29 महानगरपालिका हा खूप मोठा आकडा आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधी उद्भवली होती का? यापूर्वी एकदम सगळ्यांच्या झालेल्या नाहीयेत, पण एका वेळेला 4, 5, 6 अशा महानगरपालिकांच्या निवडणुका या होत असतात, म्हणजे टप्प्याटप्प्याने होत असतात. तर मागच्या वेळेला आपल्याला जर आठवत असेल तर डोंबिवली कल्याण झाली आधी 15-16 मध्ये, आणि त्यानंतर 17 मध्ये मुंबई महापालिकेसह पुणे, ठाणे वगैरे अशा महापालिकांच्या निवडणुका झाल्या. चंद्रपूर, नागपूर ह्या वेगळ्या टप्प्यामध्ये झालेल्या होत्या. अशा निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यात यापूर्वी होत असत, कारण त्यांची जशी जशी मुदत संपेल तशी ती निवडणूक घ्यावी अशी ती पद्धत आहे. यावेळेला ही जी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ती त्याचं खरं तर अद्यापही राज्य सरकारने किंवा निवडणूक आयोगाने त्यात आणखीन घोळ करून ठेवलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या निवडणुका आता होत आहेत त्यातल्या 29 पैकी 2 महापालिकांच्या निवडणुकांच्या विषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. ओबीसींच्या जागा हा एक कळीचा मुद्दा झालेला आहे. हा एक राजकीय मुद्दा बनलेला होता. ओबीसींच्या जागा शाबूत ठेवणं, त्या वाढतील असं बघणं, अशा प्रकारची एक प्रयत्न राज्य सरकारने केला, राजकीय पक्षांनी केला. त्याच्यामध्ये सुद्धा आरक्षणाचे जे निकष सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेले होते ते पाळले गेले नाहीत. म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा सांभाळा असा जो मूळ आदेश होता त्याकडे दुर्लक्ष करून ओबीसींच्या अधिक जागा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत. तशा या 2 महापालिका नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ही 54% 55% अशी झालेली आहे. खुल्या जागा, प्रवर्गातल्या जागा त्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. हा एक मुद्दा पुढच्या काळामध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालय याच्यावर अंतिम निर्णय देण्याच्या तयारीत येईल तेव्हा हा एक मुद्दा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. आता ज्या नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडली आहे. आणि ते सर्व निकाल आता 21 तारखेला त्याचा निकाल लागेल, कारण त्याच्यामध्ये देखील 2-4 प्रकारे वेगवेगळ्या याचिका झालेल्या होत्या. त्यामुळे निकाल स्थगित झालेला आहे. 3 तारखेला जो निकाल लागायचा होता तो लागला नाही 3 डिसेंबरला. आता 21 डिसेंबरला तो निकाल लागेल. आणि त्याच्यात देखील या ओबीसींच्या जागा हा एक कळीचा मुद्दा आहे. ज्या ठिकाणी हे आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली अशा अनेक नगरपालिका, नगर पंचायती आहेत. त्याचे निकाल हे पुढच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालय रद्द ठरवू शकतं. तिथे पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची वेळ येऊ शकते. तशीच परिस्थिती या 2 महानगरपालिकांची आहे. याच्या पुढच्या टप्प्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका व्हायच्या आहेत 3ऱ्या टप्प्यामध्ये होतील. त्याच्यात 20 जिल्हा परिषदांमध्ये ही मर्यादा 18 जिल्हा परिषदांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे. त्यामुळे त्या निवडणुका जसं आता ह्या महापालिकेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतोय त्याच पद्धतीनं या घेतल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या काळामध्ये राज्य सरकार पुढे, निवडणूक आयोग पुढे आणि राजकीय पक्षांपुढे हे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. सर, पण आता या सगळ्या निवडणुका एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहेत. सगळ्यांचाच प्रचार आता एकाच वेळेला सुरू होणार आहे.
मुळात याचा राजकीय फायदा नेमका कोणाला होईल? सत्ताधारी, विरोधक की प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणच्या नेतृत्वाला, स्थानिक पक्षांना, बलवान पक्षांना याचा फायदा होणार आहे? नक्की राजकीय समीकरणं कशी असतील? काय वाटतं? राजकीय समीकरणं ही या क्षणी गोंधळाची आहेत. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी आता असं जाहीर केलं की आम्ही एकत्र लढू, म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष. तिकडे अजित पवार आणि भारतीय जनता पक्षांनी आपण अनेक ठिकाणी वेगळे लढू किंवा आमच्या ज्याला काय म्हणू की फ्रेंडली फाईट्स होतील असं जाहीर केलेलं आहे. असं एकत्र लढू असं जरी म्हटले असले तरी त्या सगळ्या निवडणुका एकत्र लढल्या जातील असं नाही. अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणं वेगळी होतात आणि तिथे कदाचित पक्ष बाजूला ठेवून आघाड्या तयार होतात. हे नेहमी आपण दर निवडणुकीमध्ये हे पाहतो. याचा राजकीय फायदा हा अर्थातच त्या ठिकाणी जो बलवान पक्ष आहे, बलवान नेता आहे, जो बलवान नेता ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाला त्याचा लाभ होईल. पण भारतीय जनता पक्ष हा राज्यामध्ये सध्या विधानसभेमध्ये अन्य सर्व स्तरावरती सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. त्यांचे आज 132 खासदार, आमदार महाराष्ट्र विधानसभेमध्ये आहेत. त्याचा नक्की एक मोठा प्रभाव, परिणाम हा होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्या पक्षामधून देखील माजी आमदार, माजी नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाकडे ओढले जात आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे देखील मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. याचा सरळ तोटा हा काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना होताना दिसतोय. आता प्रत्यक्ष निकालामध्ये काय दिसेल, पण ह्याचा एक फायदा, एक आताच्या ज्या परिस्थितीचा एक वैशिष्ट्य असं आपण म्हणू, ह्या निवडणुका सुरू असताना 21 तारखेला पुढच्या सोमवारी या नगरपालिकांच्या ज्या 284 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, थेट नगराध्यक्षांच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल लागायचे. आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या अनुमानानुसार भारतीय जनता पक्षाचा विजयाचा कल हा मोठा असेल आणि त्याचा साहजिकच फायदा हा पुढच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकामध्ये भाजपला होताना दिसेल. त्यामुळे भाजप हा ऍडव्हान्टेज मध्ये आता आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. सर, आता आपण बघितलं तर ह्या निवडणुका एकाच दिवशी, एकाच वेळी होणार आहेत. त्यांचा प्रचार सुद्धा एकाच वेळेला सुरू होणार आहे. म्हणजे 3 जानेवारीला जर त्यांची अंतिम यादी जेव्हा जाहीर होईल उमेदवारांची, त्यानंतर 15 तारखेलाच मतदान आहे. म्हणजे जवळपास प्रचाराला 10 ते 12 दिवसांचाच अवधी प्रत्येक पक्षाकडे आहे. तर यामध्ये उमेदवार आणि तसेच सर्वच राजकीय नेते, स्टार प्रचारक यांचा कसा पद्धतीने कस लागेल? कारण एकाच वेळेला बऱ्याच ठिकाणी त्यांना काम करायचं आहे. कशा पद्धतीने प्रचाराची दिशा असेल आणि कशा पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा कल असेल? प्रचाराचं जे स्ट्रॅटेजी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने ठरवत असतो. साधारणपणे मोठ्या सभा या प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या सभा घेतल्याच जातील. त्याच्यामध्ये राज्यस्तरीय नेतृत्व जे आहे सगळ्या पक्षांचं ते आपल्याला तिथे चमकताना दिसेल. त्यांच्या सभा एका दिवशी अनेक ठिकाणी ते सभा घेतील. पण स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार यांच्यावर या पक्षाच्या प्रचाराची मरा, ज्याला आपण म्हणू की त्यांच्यावरती, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी ही अधिक असेल. हा प्रचार घरोघरी जाऊन करणं गरजेचं असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सूक्ष्म, तिथले जे काही प्रश्न आहेत, डे टू डे त्यांचे जे प्रश्न आहेत नागरिकांचे, त्याला जे उमेदवार त्याला उत्तर शोधू शकतील किंवा उत्तर शोधतील अशी खात्री मतदाराला वाटेल, त्यांना याचा मतदान होण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही जर म्हणालात की फक्त 10 दिवस प्रचाराचे आहेत अशातला भाग नाही. कारण या निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून गेले महिना 2 महिने हे प्रत्येक महापालिकेमध्ये आपण पाहाल तर जे ज्याला म्हणू आपण की तगडे इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी आपापला प्रचार सुरूच केलेला आहे. ते पक्षाची वाट पाहत थांबलेले नाही आहेत. त्यांनी घरोघरी संपर्क केलेला आहे, दिवाळीचे फराळ पोचवलेले आहेत, वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या ग्रुप्सना, देवदर्शन असेल, अन्य सहली असतील, या आयोजित करण्यामध्ये नगरसेवक, जे संभाव्य नगरसेवक आहेत त्यांचा मोठा पुढाकार राहिलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये लोकांच्या घरोघरी किट पोचवणं हे या आधीच होऊन गेलेलं आहे. त्यामुळे
जे सिरियस उमेदवार आहेत, ज्यांना सिरियसली निवडणूक लढायची इच्छा होती, ते पक्षचिन्हासाठी वाट बघत थांबलेले नाहीयेत. ते उभेच आहेत आणि त्यांना समजा अपक्षाकडनं तिकीट नाही मिळालं, ते ब पक्षाकडे जाणार आहेत. तिथेही तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक महापालिकेमध्ये आपल्याला मुंबई वगळता अन्यत्र 4 आणि किंवा 3 अशा प्रकारचे प्रभाग, नगरसेवकांचे प्रभाग आहेत. मुंबईमध्ये फक्त एका प्रभागात एक नगरसेवक आहे. पण मुंबईत देखील आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये एका जागेसाठी 5 ते 6 हे तगडे उमेदवार लढताना दिसतील. आणि अर्थात याचं मुंबईमध्ये मतांचं प्रमाण मोठं आहे. पुण्यामध्ये देखील काही प्रभागामध्ये 1 लाखापेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता किंवा ताकद असणारे फार कमी उमेदवार असतात. त्यांना पक्षाचं पाठबळ लाभतं ते तर पुढे जातातच, पण ज्यांची स्वतःची ताकद आहे असे लोक पुढे जातात. त्यामुळे प्रचाराचा हा जो काही भर तुम्ही म्हणताय, हा राजकीय पक्षांच्या पेक्षा त्या ठिकाणच्या उमेदवाराच्या स्वतःच्या क्षमतेवरती अधिक ठेवावा लागणार आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवरचं नेतृत्व काय करतं किंवा स्थानिक प्रश्न निर्माण काय होत आहेत त्याच्यावरती ही सगळी निवडणूक फिरणार आहे. व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरचे मुद्दे खूप महत्वाचे ठरतात. पण गेल्या 10 वर्षांमध्ये निवडणुका झालेल्याच नाहीयेत बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची समीकरणं जुळून येत आहेत, राजकीय आघाड्या पुढे होत आहेत. पण मुळात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या पातळी म्हणजे सत्ताधारी पक्षातले 3 चेहरे आणि विरोधी पक्षातले 3 चेहरे यांचाच मेन कस लागणार आहे का? मुख्य लढत यांच्याच या नेत्यांच्याच नेतृत्वाची कसोटी पाहणारी निवडणूक असणार आहे का, असं तुम्हाला वाटतं का? अगदी बरोबर आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा कस लागणारच आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांमध्ये राज्य स्तरावरती ज्यांची महत्वाकांक्षा असे कमी नेते आहेत, ते आपापल्या जिल्ह्यापुरते काम करणारे नेते जास्त प्रमाणात आहेत. त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे बाळासाहेब थोरात असतील तर ते फक्त तिकडे अहिल्यानगरमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह असलेले दिसतील. सतेज पाटील किंवा बाकीची मंडळी, जयंत पाटील असे जे राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते आहेत, हे त्या भागामध्ये आपल्याला कोल्हापूर, सांगलीमध्ये प्रकर्षाने वावरताना दिसतील. पण हे महायुतीचे जे नेते आहेत ते राज्यात सगळीकडे दिसतील. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांसारखा नेता आहे, हा त्याला प्रत्यक्षात गमावण्यासारखं काही नाही. मिळाले जेवढे नगरसेवक तर त्यांना ते हवेच आहेत, तेवढ्या जागा ते लढणार आहेत आणि ते देखील सगळीकडे प्रचार करताना आपल्याला दिसतील. वंचित बहुजन आघाडीला मागच्या विधानसभेमध्ये त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही, पण त्यांना पडलेली मतं चांगली आहेत, चांगल्या प्रकारे आहेत. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीमध्ये घ्यावं किंवा महायुतीचा प्रयत्न असा आहे की आंबेडकरांनी आपल्याला सोयीचे उमेदवार सोयीच्या ठिकाणी द्यावेत. म्हणजे अशा प्रकारे वंचित बहुजनची एक भूमिका, एक जागा या प्रचारात आणि निवडणुकीमध्ये राहणार आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मात्र ही करो या मरो अशा प्रकारची निवडणूक राहणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये, म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद आजमावण्याचं किंवा त्यांना स्वतःला सिद्ध करण्याचं अशी एक शेवटची संधी राहणार आहे. म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे की जसा राक्षसाचा जीव पोपटात अशी एक म्हण आपल्याला हिसाबनीतीमध्ये बाकीच्या ठिकाणी दिसते, बालवाङ्मयामध्ये. इथे शिवसेनेचा जीव, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेमध्येच आहे. मुंबई महापालिकेमध्ये जर आपल्याला अधिक चांगले नगरसेवक निवडून आणता आले तरच आपला पक्ष पुढे भविष्यात अधिक लोकांना आकर्षित करू शकेल, अन्यत्र त्याचा प्रभाव वाढताना दिसेल याची खात्री असल्यामुळे उद्धव ठाकरे हे नगरपालिका निवडणुकीमध्ये, नगरपंचायत निवडणुकांमध्ये कुठेही गेले नाहीत. ते फक्त मुंबईत होते. मुंबईमध्ये त्यांचा प्रयत्न काय होता तर राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी त्यांची गेल्या महिना 2 महिन्यात धडपड चाललेली होती. अद्याप त्याला यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. राज ठाकरेंनी कुठेही जाहीर केलेलं नाही की मी उद्धव ठाकरेंच्या बरोबर एकत्र निवडणूक लढतो, आम्ही एक आहोत वगैरे, आम्ही भाऊ आहोत, आम्ही भेटत असतो वगैरे असं ते सांगतात. मनसेला किती जागा हव्या आहेत? शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पूर्वीच्या निवडून आलेल्या जागांपैकी मनसेला किती जागा हव्या आहेत हा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यावरती त्यांची युती अवलंबून आहे. ती युती होईल की नाही हे अद्याप आपण सांगू शकत नाही. झाली तर ती पुढच्या एक 4-5 दिवसातच आकाराला यायला पाहिजे.
आणि त्यांच्या जागा निश्चित व्हायला पाहिजेत. तर त्यांना पुढे उमेदवार निश्चित करणं, प्रचार करणं याला सोयीचं होईल. पण आपल्याला असं दिसेल, की उद्धव ठाकरे हे मुंबई, फार तर पुणे आणि नाशिक एवढ्या भागात प्रचार करताना दिसतील. अन्य ठिकाणी गेले तर एखादी सभा मराठवाड्यात घेतली वगैरे इतपतच त्यांचा प्रचाराचा हे राहील. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की संपूर्ण राज्यात फिरणारे नेते हे महायुतीचे 2-3 नेते जे आपण मगाशी म्हटलं, ते दिसतील. बाकी सगळ्या पक्षांचे नेते हे फक्त आणि फक्त त्यांच्या पॉकेट्समध्ये प्रयत्न करताना दिसतील. हे या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य ठरेल, असं मला वाटतं. सर, आपण महापालिका निवडणुकांबद्दल आता बोलतो आहोत. सुरुवातच झालेली आहे. आता अजून बरेच विषय निघणार आहेत आणि बरेच मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करणं गरजेचं राहणार आहे. आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आज याच छोट्याखानी मुलाखतीमध्ये आपण सुरुवात केली आहे या सगळ्या विश्लेषणाची आणि आम्हाला तुम्ही आज उत्तमपणे विश्लेषण करून आम्हाला वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते अनिकेत जोशी सर. त्यांनी आपल्या महापालिका निवडणुकांच्या आपण जी रणधुमाळी सुरू होणार आहे त्याच्यामधला पहिला मुद्दा की आता राजकीय समीकरणं कशी असतील आणि राजकारणाचा चेहरा आता कसा बदलणार आहे या महापालिका निवडणुकांच्या ह्याच्यात एक छोटीशी चर्चा करायचा आपण प्रयत्न केला आणि काही मुद्द्यांवरती आपण त्यांना बोलतं केलं आणि त्यांच्याकडनं काही मतं जाणून घेतली. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि असेच विषय घेऊन आपण पुन्हा एकदा वेगवेगळ्या तज्ञांशी आपण बोलणारच आहोत आणि वेगवेगळ्या तज्ञांकडनं आपण हे विषय समजून घेणारच आहोत. तर आमच्यासोबत या महापालिका निवडणुकांच्या चर्चा ऐकण्यासाठी आमच्यासोबत नक्की राहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.